सर काय सांगाल अतिशय महत्त्वाच्या विषयासंदर्भात आपण प्रतिक्रिया देत आहोत माध्यमातून काय विषय आहे की स्मार्ट मीटर म्हणजे आता बरोबर जे स्मार्ट मीटर लावले जाणार आहे प्रत्येक एरियामध्ये मीटर लागणार आहे नियमाप्रमाणे मीटर लावलं समोर तरीसुद्धा हे सरकार माझं हे सरकार विचारला होते त्याकरता आम्ही असं केलं की प्रत्येक एरियामध्ये एक नगरसेवक असतो त्या नगरसेवकाची खरी भूमिका काय मग शिवसेनेचा असू द्या भाजपचा असू द्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा असू द्या मग अजितदादा पवारांच्या पक्षाचा असू द्या MIM पण आता इथे आहे तर आम्हाला कळलं पाहिजे त्यांची भूमिका काय करणार विरोधची पाठिंबा त्या संदर्भात आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि त्याच्या महापौर उपमहापौर घ्यायला की बाबा तुम्ही सभा घ्या त्या महासभेमध्ये तुमची भूमिका क्लिअर करा जर तुमचा विरोध आहे की पाठिंबा आहे आता जो काय ठराव येईल तो ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात यावे म्हणजे राज्य सरकारलाही कळेल की काय आहे नेमकं भूमिका म्हणजे अनेक लोकांचा विरोध आहे पण काय असं हे नगरसेवक जे असतात ना म्हणजे आता शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने इकडे सगळे प्रीपेड मीटर लागले जातात आहे खरं सांगायला गेलं आणि बीजेपीने हा प्रीपेड मीटर बीजेपीने आणलेला आहे म्हणजे हे दोघं त्याला जबाबदार आहेत म्हणून आमची विनंती आहे की खरं सत्य परिस्थिती ठाणेकरांनाही कळेल किंवा जनतेलाही कळेल की बाबा नगरसेवकांची भूमिका काय विरोध की पाठिंबा म्हणजे उद्या त्या नगरसेवकांना पकडताल तुम्ही खोटं का बोलता ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेब पण खोटंच बोलतात आहे मीटर लागणार नाही मीटर लावले जातात कारण की आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार वरती केलेलंच आहे आता मी एकनाथ शिंदे साहेबांना 3 वेळा मी हे केलंय हे तिसरं स्मरणपत्र पाठवलेलं आहे तरी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाहीये चर्चा करायला मग आता ह्या माध्यमातून त्यांना कळेल किंवा तुमचे नगरसेवक विरोध करतात की पाठिंबा सर यापूर्वी देखील अनेक आंदोलन आपल्या माध्यमातून झाली स्मार्ट मीटर बळजबरीनं लावले जातात असं देखील अधिकाऱ्यांकडनं खरं तर पाहायला मिळत आहे विधानसभेत खरं तर फडणवीस साहेब एक पद्धतीनं सांगतात की यांना बळजबरी करू नका हे मीटर लावले जाऊ नये असं देखील सांगण्यात येतं पण अधिकारी कोणाला जुमानत नाहीये मग कसं बघताय फडणवीस साहेब विधानसभेमध्ये सांगतात सहानुभूती म्हणून सांगतात पण फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब दोघं आदेश देतात अधिकाऱ्यांना म्हणजे आता हे ठाण्यामध्ये आदेश देतात की तुम्ही मीटर लावा जर तुम्ही आदेश देतात पण त्याचं नोटिफिकेशन बाहेर काढा ना GR काढा ना मग GR काढत का नाही त्याची मागणी आम्ही केली होती ताबडतोब GR काढा माझा इकडचे आमदार संजय केळकर साहेब असतील निरंजन डावकरे साहेब असतील आता नवीन आमदार महिला झालेल्या आहेत आमच्या माधवी नाईक झालेल्या आहेत त्यांनाही माझी तिघांना विनंती जर तुम्ही तिघाही प्रामाणिक आहात तर तुम्ही एक शासन निर्णय घेऊन या इथे कोणाच्या घरात मीटर लागले जाणार नाही मग आमचे ठाण्याचे खासदार नरेशजी मस्के साहेब आहेत मग दिल्लीमध्ये करतात काय बसून मग ते विरोध का नाही करत त्यांचा कुठेही विरोध नाही मग याचा अर्थ त्यांचा पाठिंबा आहे मग ठाणेकरांना मला एवढंच सांगणं आहे हे मीटर लावणारे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप मग त्यांच्या विरोधात आपल्याला चळवळ करायला लागेल मीटरच्या बाबतीत आता रस्त्यावर येऊन या नेत्या बंगल्यावर गेलो पाहिजे आता ठाण्याचं मुख्य नेते एकनाथ शिंदे त्यांच्या बंगल्यावर गेला तर तो विषय एकदा मार्गी लागेल आणि तो रद्द आमची एकापलीच मागणी आहे ती रद्द झाली पाहिजे आणि काल येईल पाहिजे वर्धापन दिनामध्ये पण सांगितलं हा प्रीपेड मीटर रद्द झालं पाहिजे ही मागणी त्यांनी केलेलीच आहे आणि आम्हीही केलेली आहे जनता प्रचंड त्रस्त आहे काय वाटतं नगरसेवक या संदर्भात महासभा घेतील आणि आपण जी मागणी करताय ती पूर्ण होईल वाटतं खरं जनतेने पण विचार करा ठाणेकरांनी नगरसेवक प्रामाणिक आहे की बेमान आहे आता आम्हाला कळेल की नगरसेवक बेमान आहे की प्रामाणिक आहे की नगरसेवक जर खरोखर महासभेत तो विषय आणतील आणि ते खरोखर विषय मांडतील विरोध की पाठिंबा तो सगळ्या ठाणेकरांना कळेल आणि माझी विनंती ठाणेकरांना तुम्ही आता शेतकरी कामगार पक्ष लाल पलट्यावर विश्वास ठेवा जे प्रामाणिकपणाने आतापर्यंत हे आंदोलन त्यांनीच उभं केलेलं आहे आम्ही लाल पलटे तर माझी विनंती ठाणेकरांना किंवा आम्हाला साथ द्या साथ दिल्याशिवाय काहीच होणार नाही रस्त्यावर यायलाच लागणार आहे चळवळ ही जनतेतूनच उभी राहणार आम्ही आमचा पक्ष पण बाजूला होतो वेळ पडल्यावर पण जनतेतून रस्त्याचं येणं गरजेचं आहे कारण की मीटर प्रत्येकाच्या घरी लागणार आज नाही तर उद्या आज मी एरियामध्ये भाजून मीटर लावत नाही पण बाजूच्या बिल्डिंगमध्ये लागले गेले ते जबरदस्ती लावले गेले मग आता पुढे लागू नये आणि एकनाथ शिंदे साहेब मी वारंवार शिंदे साहेबांना नाव का घेतो एकनाथ शिंदे साहेबांना कारण की मी अनेक पत्रव्यवहार त्यांना वेळ नाही आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबच हे मीटर लावायला जबरदस्ती करतात जर माझा आरोप खोटा असेल तर शिंदे साहेबांनी एक नोटिफिकेशन तुम्ही करा मुख्यमंत्र्यांना सांगून की बाबा ह्याच्या पुढे जर मीटर लागले गेले तर आम्ही एक तर राजीनामा देऊ हे राजीनामा देऊ शकत नाही त्यांची तेवढी हिंमत नाही आहे कारण की सत्य त्यांचं घर चालतं सत्तेमुळे
म्हणून माझं सांगणं एवढंच आहे की आपल्या माध्यमातून जर त्यांनी जर प्रामाणिकपणाने हा विषय जर मार्गी लावला तर बरं, नाहीतर आम्ही हा विषय जर जनतेत घेऊन चाललो ना, जनतेला म्हणजे अनेक समाजसेवक असतील, NGO असू द्या, मग अनेक मंडळ असतील, आम्ही त्यांना अप्रोच करून हा विषय आता पुढे घेण्यात एक वेगळी चळवळ ही वेगळी आणि आंदोलन वेगळं आहे, दोन प्रकार वेगळे आहेत. म्हणून गैरसमज जनतेने पण करू नये ठाणेकरांनी. आपण एक चळवळीतून हा मार्ग आता पुढे लागतो.